वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की संगमेश्वर महादेव की वाल्मीकीश्वर महादेव की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य महाराज की तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एक टाळी जय हो. सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्य मल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं अमलेश्वरम्. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने. नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 जय हो. जय भोले. वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवालये. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनाशति. नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः सर्वांनी शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिव शिव भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम
नमः पार्वती पते शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वालवड नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, भगवान संगमेश्वर शंभू महादेव, भगवान वाल्मिकेश्वर शंभू महादेव यासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शटस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य गुरु माऊली, सद्गुरु प्रभुदेव शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली, बाल तपस्वी गुरुनिरंजन शिवाचार्य गुरु माऊली सह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण मन्मथ स्वामी महाराज वालवडकर, माहेश्वर मूर्ती शिवभक्ती परायण सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज वालवडकर माहेश्वर दाम्पत्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र वालवड या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या महाशिवरात्री पर्व काळामध्ये 7व्या दिवशी शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना महाशिवरात्री महोत्सवानिमित्त चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र श्री संगमेश्वर महादेव मंदिर वालवड तालुका भूम जिल्हा धाराशिव वर्ष 12वे दिवस 7वा सर्व शिवभक्तांना या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवमहापुराण कथा श्रवणाच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे भगवान शिवाचे दास, भगवान शिवाचे सेवक, भगवान शिवाचे नंदी शिवभक्त परायण माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज वालवडकर बीड पोलीस स्वामी महाराजांना या सप्ताहामध्ये सहकार्य करत असलेले सर्व गावातील ग्रामस्थ, संयोजन,
आयोजक समिती या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत आपली देणगी रूपी दान शिवचरणी समर्पित करत असलेले सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये चहा नाश्ता व अन्नदान सेवा देऊन शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान केलेले शिवभक्त परायण श्री बाळासाहेब महामुनी परिवार, शिवभक्त परायण समस्त लिंगायत समाज वालवडकर परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा देत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या शिव महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम प्राप्त झालेली आहे असे ओमकार साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण गणेश दादा अनपट या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण सौ श्री गणेश शिवलिंग विभूती परिवार या शिव महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, त्याचबरोबर आजच्या महाशिवरात्री पर्व काळामध्ये शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांचं आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या 7व्या दिवसीय शिव महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल आपण 6व्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न केलेला आहे। अगदी कैलासामध्ये आनंदाचं वातावरण आहे, देवलोकामध्ये आनंदाचं वातावरण आहे। शिवपुत्र असणारे कार्तिक स्वामी यांनी तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसाचा वध करून सर्व सृष्टीला सर्व देवी देवतांना ऋषीमुनींना या तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसाच्या त्रासातून मुक्त केलेला आहे। भगवान शिवाचे पुत्र असणारे कार्तिक स्वामी यांनी तारकासूर नावाच्या महाबलाढ्य राक्षसाचा वध केला। एकीकडे भगवान शिवानी पैंज लावली आणि ती पैंज श्री गणेशानं जिंकून घेतली आणि श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा काल मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला। आजचा पर्वकाळ म्हणजे विशेष पर्वकाळ आहे। महाशिवरात्री पर्वकाळ म्हणजे अतिशय महत्त्वाचा पर्वकाळ आहे। लाखो तीर्थयात्रा केलेल्याचं पुण्य एका बाजूला आणि महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये शिवलिंगाची पूजा केलेलं पुण्य एका बाजूला आहे। अनेक तीर्थयात्रा अनेक मंदिराचं दर्शन घेतल्याचं पुण्य एका महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर शिवपूजा केल्यानं या मनुष्य जीवाला प्राप्त होतं म्हणाले। या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर या मानवी जीवानं भगवान शिवाची उपवास करून जप तप अनुष्ठान करून या महाशिवरात्री पर्वकाळामध्ये भगवान शिवाची पूजा करावी। महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर उपवास हा निराहार राहावा। बऱ्याच जणांनी शाबू भगर रताळे खाऊन उपवास केला,
पण कोणत्याच शास्त्रामध्ये हा उपवास सांगितला नाही बरं का. नुसतं जल पिऊन, गावरान गाईचं दूध पिऊन, फळ आहार ग्रहण करून उपवास करावा, निरआहार राहावं. शाबू, भगर, रताळ हे कुठल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं नाही. रोजच्या जेवणापेक्षा सुद्धा जास्त उपवासाच्या दिवशी ताटामध्ये असतं की नाही. एका बाजूला शाबू आहे, एका बाजूला भगर आहे, एका बाजूला रताळे लावलेले आहेत, एका बाजूला चिप्स लावलेला आहे. अगदी ताट भरून जागा सुद्धा शिल्लक राहत नाही. याला उपवास म्हणाव का तापास म्हणाव. रोजचं जेवण कंटाळा आला म्हणून उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन पदार्थ म्हणून शाबू, भगर. पुराणामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर उपवास सांगितलेला आहे. निरआहार राहून कडक असं व्रत जर तुम्ही केलात तर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भक्ती केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. अन्यथा तुम्हाला सहन होत नाही, 3 टाइम मस्त जेवण करा, भोळा भाव देवा मला पाव, पण खोटी भक्ती करू नका. भगवान शिवाला दाखवू नका की आज माझा उपवास आहे, शाबूने मी उपवास सोडतोय. उपवास म्हणजे उपवासच आहे की नाही. निरआहार राहता राहता सुपारी, पान, तंबाखू हे सुद्धा व्यसन करू नये. जर हा पदार्थ तुम्ही खात असाल तर तुमचा उपवास मोडला. उपवासामध्ये निरआहार राहायला सांगितलेला आहे. त्याच्या पुढे पुराणामध्ये सांगितलेलं आहे उपवासामध्ये चहा सुद्धा पिऊ नये. चहा पिल्यानं सुद्धा बुद्धी तामसी प्रवृत्तीकडे वाटचाल करते, बुद्धी शुद्ध राहत नाही. मन हे शुद्ध न राहता तामसी प्रवृत्तीकडे वाटचाल करतं, म्हणून चहा सुद्धा पिणं निषिद्ध आहे, कडक व्रत आहे. जर आपण अशा प्रकारे पुराणामध्ये सांगितलेल्या उपवासाने जीवनामध्ये उपवास केला तर भगवान शिव परमात्म्याची भेट आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. जगत जननी जगदंबा मातेचा अवतार माता पार्वतीनं भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी 12,000 वर्ष बेलाच्या पानाचा रस पिऊन, बेलाचे फळं खाऊन, उपवास करून, कडक व्रत करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलेला आहे. अशा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आपण सत्कर्म करावे म्हणून सांगितलेलं आहे. दान धर्म करावे. अन्नदान, वस्त्रदान, धान्यदान, दक्षिणादान, ज्ञानदान, अनेक दान आपल्याला या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर करता येतात. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जेवढे तुम्ही दान कराल तितकंच तुमच्या जीवनामध्ये महापुण्य प्राप्त होतं म्हणून पुराणामध्ये विश्लेषण सांगितलेलं आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये शिवमंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये दीप प्रज्वलन करावं, दिवे लावावे. गव्हाच्या पिठाचे मीठ न टाकता बनवलेले दिवे शिवलिंगाच्या अवतीभोवती महाशिवरात्री पर्व काळामध्ये दीपदान करावं. हे सुद्धा दीपदान आहे की नाही. दीपदानाचं सुद्धा महात्म्य महाशिवरात्री पर्व काळामध्ये सांगितलेलं आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जंगम माहेश्वर मूर्ती स्वामींना आपल्या घरामध्ये बोलावून महाइष्टलिंगाची पूजा करून स्वामी महाराजांना इच्छित दान, दक्षिणा, वस्त्र देऊन, फळ आहार करून स्वामी महाराजांचं आदरातिथ्य करावं. आपल्या गुरुमठाला जावं. आपले जे कुळाचे कुणी कुलगुरू आहेत त्या गुरुमठाला जाऊन आजच्या दिवशी साक्षात गुरुमध्ये भगवान शिवाचं स्वरूप पाहून गुरु महाराजांचं दर्शन घेऊन गुरु महाराजांना वस्त्र दक्षिणा अर्पण करून गुरु महाराजांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर गुरु लिंग जंगमाची सेवा आपल्या हातून घडावी. आपल्या पदरामध्ये जितुके जितुके भजन चढे, तितुके तितुके पुण्य वाढे म्हणून सांगितलेलं आहे. एकीकडे तुम्ही भगवान शिवाची आराधना करताय आणि एकीकडे
महाशिवरात्रीच्या पर्व काळावर जी भक्ती करत आहे त्याचं हळूहळू पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. महाशिवरात्रीचा मुहूर्त म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मुहूर्त सांगितलेला आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही वाहन घेऊ शकता, शेती घेऊ शकता, घर बांधकामाला सुरुवात करू शकता. अनेक कार्याची सुरुवात या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरून केली जाते. भगवान शिवाचा आशीर्वाद घेऊन केली जाते. आजचा महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणजे शिव पार्वतीचा विवाह सोहळा झालेला दिवस. ब्रह्मदेव विष्णुदेवांना भगवान शिवानी लिंग स्वरूपामध्ये दर्शन दिलेला दिवस आजचा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांमध्ये वाद चालला होता, मी मोठा तू मोठा, मी या जगाचा स्वामी तू या जगाचा स्वामी. हा वाद होत असताना भगवान शिवानी या दोघांच्या मधोमध एक अग्निस्तंभ प्रकट केला आणि त्या अग्निस्तंभालाच लिंग रूपामध्ये प्रकट करून ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांना पहिली शिवपूजा करण्याचं भाग्य ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांना प्राप्त झालं. भगवान शिवानी स्वमुखाने ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांना उपदेश केला, ज्या दिवशी मी शिवलिंग स्वरूपामध्ये प्रकट झालो तो दिवस महाशिवरात्रीचा पर्व काळ म्हणून प्रकट होईल आणि या दिवशी जे भक्त माझी आराधना करतात, शिवपूजा करतात, ते शिवपदाचे अधिकारी होतात. त्या मनुष्य जीवाला मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो म्हणून सांगितलेलं आहे. या महाशिवरात्री पर्व काळाचं महात्म्य आहे, कारण हा पर्व काळ साधारण नाही. शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. ओ शिवरात्री पर्व थोर, ओ शिवरात्री पर्व थोर. सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर, सर्व पर्वाचे आगर. हो शिवरात्री पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर, पर्व थोर, शिवरात्री पर्व थोर. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. शिवरात्री पर्व थोर, सर्व पर्वाचे आगर म्हणून सांगितलेलं आहे. जो भक्त आजच्या महाशिवरात्री पर्व काळामध्ये सत्याचं आचरण करतो, सत्यवाणी घेऊन वाटचाल करतो, सत्याच्या मार्गावरती वाटचाल करतो, त्या भक्ताला विशेष भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पुराणामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळावर एखाद्या मानवी जीवाला शिवपूजेचं महात्म्य माहीत नसेल, शिवपूजा कशी करावी, शिवमंत्र कसा जपावा हे माहीत नसेल, तरी सुद्धा कळत ना कळत जरी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवपूजन घडलं,
शिवपूजा शिवभक्ती घडली तर त्या अज्ञानी जीवाचा सुद्धा उद्धार होतो आणि तो अज्ञानी जीव सुद्धा शिवकृपेचा अधिकारी होतो. म्हणतात न कळोनी अर्थ पाठ करी भावे तोही ज्ञान पावे शिवकृपे. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा अर्थ जरी माहीत नसला आणि कळत ना कळत जरी आपण तो मंत्र जपला तर आपल्या जीवनामध्ये शिवकृपेचा अधिकार प्राप्त होतो आणि तो भक्त शिवपदाचा अधिकारी होतो. म्हणून महाशिवरात्रीच्या पर्व काळावर सत्याच्या मार्गाने आपण चालण्याचा निर्णय घेऊन एक वाईट सवय सोडण्याचा आज संकल्प करून जर आपण जीवनामध्ये वाटचाल केलात तर नक्कीच आज केलेली पूजा आज केलेली भक्ती पूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत आशीर्वाद रूपाने राहणार आहे. आणि म्हणूनच शिकारी समुदायामध्ये जन्माला आलेला एक व्याध महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कळत ना कळत भक्ती करून शिवपदाचा अधिकारी झाला. तो व्याध शिकारी समुदायामध्ये जन्माला आला. आता त्याचं जीवनातलं कार्य होतं मुक्या प्राण्यांची हत्या करणं, स्वतःही मांसाहार खाणं आणि तो मांसाहार विकणं हा त्या व्याधाचा व्यवसाय होता. विंध्य पर्वतामध्ये असलेला तो व्याध आहे आणि तो व्याध महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये एका जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला आहे. त्या जंगलामध्ये पुरातन शिव मंदिर होतं. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये अनेक शिवभक्त मंदिरामध्ये शिवभजन करू लागले होते, शिवपूजा करू लागले होते, हर हर महादेव नावाचा गजर करू लागले होते. हा व्याध त्या मंदिराच्या जवळ आला आणि त्यानं पाहिलं अनेक भक्त शिव मंदिरामध्ये हर हर महादेव म्हणू लागलेले आहेत, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू लागलेले आहेत, शिवभक्ती करू लागलेले आहेत. आता व्याधाला शिवभक्तीचं काहीच ज्ञान नव्हतं, हे की नाही. या व्याधाला शिवपूजा कशी करावी, ओम नमः शिवाय का म्हणावा, हर हर महादेव का मंत्र जपावा याचं त्याला काहीही भान नव्हतं, ज्ञान नव्हतं. तरी सुद्धा त्या शिवभक्तांची मस्करी करू लागला. काय वेडे लोक आहेत, हर हर महादेव म्हणू लागले, ओम नमः शिवाय म्हणू लागले, पाऊल खेळू लागले, आनंदानं नाचू लागले, टाळ्या वाजवू लागले. वेडे लोक आहेत, हर हर महादेव म्हणू लागले, ओम नमः शिवाय म्हणू लागले. कळत ना कळत या व्याधाच्या मुखातून पंचाक्षरी महामंत्र बाहेर येऊ लागला. साधू संतांची मस्करी करत करत या शिवनामाचं त्याला चिंतन घडू लागलं. बघता बघता तो व्याध हर हर महादेव ओम नमः शिवाय जपत 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 एका सरोवराच्या जवळ आलेला आहे. आता त्याला त्या मंत्राचं महात्म्य माहीत होतं का, महाशिवरात्रीचं महात्म्य माहीत होतं का, न कळोनी अर्थ. त्याला त्याचा अर्थ माहीत नव्हता, तरी सुद्धा त्यानं मस्करीमध्ये देवाचं नाव घ्यायला सुरुवात केलं. चेष्ट्यामध्ये भगवान शिवाचं गुणगान गाऊ लागला. शिव शिव वाचे सतत आठवा आणि का आठवा तुझे काय. शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा, शिव शिव वाचे सतत आठवा. अनेक नाटवा तुझे काय, अनेक नाटवा तुझे काय, अनेक नाटवा तुझे काय, अनेक
सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा शिव शिव वाचे सतत आठवा आठवा नम पार्वती पतये शिव हर हर शिव शिव वाची सतत आठवा आणि कण आठवा दुजे काही. तो व्याध त्याचा अर्थ माहीत नसताना देखील मस्करीमध्ये पंचाक्षरी महामंत्राचा जप करत शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा दुजे काही. सतत त्याला त्या शिवनामाचा लळा लागला. शिव शिव वाचे म्हणता वाचे सकळ दोष जाती म्हणाले. जिकडं या व्याधाच्या मुखातून पंचाक्षरी महामंत्राचा जप होऊ लागला आणि तिकडं हळूहळू या व्याधाचं केलेलं पाप जळू लागलं. न कळत याच्याकडून शिवपूजन घडू लागलं. बघता बघता तो व्याध फिरत फिरत एका सरोवराच्या जवळ आला. शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावर असलेल्या एका बेलाच्या झाडावर चढला. त्याला बेलाच्या झाडाचं महत्त्व सुद्धा माहीत नाही. बराच वेळ गेला तरी शिकार दृष्टीच पडत नाही. म्हणून हा व्याध कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून आपल्या डोळ्याच्या समोर येणारी बेलाची पानं उजव्या हाताने तोडून खाली टाकू लागला. शरीराच्या हालचालीनं पाठीवर असलेलं पाणी थेंब 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 खाली पडू लागलं. त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवांनी स्वहस्ते स्थापन केलेलं जुनाट असं पुरातन असं एक शिवलिंग होतं आणि त्यावर व्याधानं तोडून टाकलेले बिल्वपत्र शिवपूजनाच्या रूपानं त्या बेलाचे पानं त्या शिवलिंगावर पडू लागले. जसं जसं या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या व्याधाच्या हातून बेलाची पानं शिवलिंगावर पडू लागली तसं तसं भगवान शिवाला कैलासामध्ये आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. या कळत ना कळत झालेल्या भक्तीमुळं या व्याधाला शिवस्मरण, उपोषण, जागरण आणि पूजनाचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होऊ लागलं आणि एकीकडे त्याचं पाप हळूहळू हळू नष्ट होऊ लागलं. भगवान शिवाला बेलाचं पान अतिप्रिय आहे. एक बेल जरी शिवलिंगाला वाहिला तर आपल्या जीवनातले 3 जन्माचे पाप नाहीसे होतात. महाराज आम्ही पापच करत नाही, आम्हाला पूजा करायची काय गरज, कथा ऐकायची काय गरज आहे की नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल आमच्या हातून पापच झालं नाही. मी सांगेन तुम्ही रोज पाप करता. घरातून शेताकडे जाताना, घरातून मंदिराकडे येताना, घरातून बाहेर पडून प्रवास करताना तुमच्या पायाखाली किती मुंग्या, किती चिरटं, किती किडे मेले की नाही. मग त्यांना मारल्याचं सुद्धा पाप आपल्याला कुठंतरी अशा सत्कर्माच्या परमार्थाच्या माध्यमातून फेडावं लागतं. कारण त्या सुद्धा मुक्या प्राण्यांना जीव आहे ना. मग त्यांना मारलेल्याचं पाप सुद्धा आपल्याला कुठंतरी फेडावं लागेल. म्हणून अशा कळत ना कळत, तुम्ही जाणून बुजून नाही मारत, पण कळत ना कळत तुमच्याकडून ते पाप होतं आणि त्या पापाला जाळण्यासाठी या कथेच्या माध्यमातून, या बिल्वपत्राच्या माध्यमातून, शिवपूजनाच्या माध्यमातून आपल्याला त्या पापातून मुक्त होता येतं. भगवान शिवाला 3 पानाचं बेल अतिशय प्रिय आहे. ज्या बेलाच्या झाडाला काटे असतात, ज्या बेलाच्या झाडाला बेलाची फळं लागतात, त्याच बेलाच्या झाडाचं पान शिवलिंगाला वाहावं. ज्या बेलाच्या झाडाला काटे नाहीत, बेलाची फळं नाहीत, ते बेलाचं पान शिवलिंगाला वाहू नये. बेलाचं पान 3च पानाचं असावं. 5 पानाचा बेल शिवलिंगाला वाहू नये. बेलाचे पान तोडत असताना सोमवारी कधीच बेलाची पानं तोडू नये. रविवारी बेलाची पानं तोडून ठेवावे. बेल कधीच शिळा होत नसतो. आठवडाभर सुद्धा आपल्याला बेल वापरता येतो. फक्त बेलाची पानं फाटता कामा नये. तुटलेली खिडकी
नसू नये. अखंड 3 पत्री बेल भगवान शिवाला जो भक्त अर्पण करतो त्याच्या 3 जन्माचं पाप नाहीस होतं म्हणतात. ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारं एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखै च बिल्वपत्रेण अच्छिद्रै कोमलै शुभै तव पूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम्. ओम नमः शिवाय. एक बिल्वपत्र शिवलिंगाला वाहिल्यामुळं साक्षात 3 जन्माचं पाप नाहीसं होतं. आणि म्हणून भगवान शिवाला अतिप्रिय असलेलं बेलाचं पान हा व्याध महाशिवरात्रीच्या पर्व काळावर कळत ना कळत त्या शिवलिंगावर वाहू लागला. एक प्रहर लोटल्यानंतर एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या जवळ आली. ती गर्भिणी होती. तिची अंगकांता तेजस्वी होती. व्याधानं त्या हरिणीवर बाणाचा नेम धरला. तशीच त्या हरिणीनं त्या व्याधाकडे पाहून आपल्या वाणीने त्या व्याधाला विनंती रूपी विनंती करायला सुरुवात केली. मनुष्य वाणीने ती हरिणी व्याधाला बोलू लागली. तिनं व्याधाला सांगितलं की मी गर्भवती आहे, प्रसूती समय जवळ आला आहे. आणि तिनं गर्भहत्याच्या पापाचं विवेचन व्याधाला सांगितलं. ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला या गोष्टीचं नवल वाटलं आणि त्यानं त्या हरिणीला प्रश्न विचारला, तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं ते सर्व मला सांग. हरिणीनं आपली पूर्वकथा पुढील प्रमाणे व्याधाला सांगितलेली आहे. मी हरिण पूर्वजन्मी रंभा अप्सरा होते. मी सौंदर्यवती होती आणि आपल्या सौंदर्याचा मला गर्व झाला म्हणून मी हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागले. देवसंग मला आवडेना गेला म्हणून मी शिवभजन सुद्धा सोडलं, शिवभक्ती सोडली आणि मग दुराचारी कृत्य माझ्या हातून घडू लागले. मी एक वेळा कैलासामध्ये गेली असता कैलासामध्ये भगवान शिवानी मला पाहताच मी करत असलेल्या दुराचारी कृत्यामुळं मला त्या ठिकाणी श्राप दिला. भगवान शिवानी मला असा श्राप दिला की हरिणी आणि तिच्या ज्याही काही सख्या आहेत त्या पुढील जन्मामध्ये, या जन्मामध्ये रंभा आहे पण पुढील जन्मामध्ये असुर असणाऱ्या संगतीमध्ये राहिल्यामुळं तुम्ही हरिणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप भगवान शिवानी या रंभेला दिला. शाप वचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेनं क्षमा याचना भगवान शिवाजवळ केलेली आहे. तेव्हा महादेवांनी तिला उशाप दिला, तुम्ही 12 वर्ष हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पूर्वपदाला येऊन माझ्या चरणाची सेवा कराल. ही सर्व कथा व्याधाला हरिणीनं सांगितली आणि ती म्हणाली, प्रसूत झाल्यावर पाडसाला ठेवून मी परत येईन तेव्हा तू माझा प्राण घे. पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा तिनं त्या व्याधाला वचन देऊन महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली. ती हरिणी व्याधाला बोलू लागली, लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पाप करण्यास उत्सुक होतात. नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचं आचरण केल्यानं आणि स्वधर्म सोडून दिल्यानं जी पाप लागतात त्यांचे हरिणीनं या व्याधाला वर्णन केलं. अशा निषिद्ध कर्मामुळं जे परिणाम भोगावे लागतात तेही या हरिणीनं व्याधाला सांगितले. उदाहरणार्थ, जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो. जो सेवकांकडून सेवा करूनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो. आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी
साप होतो. ती म्हणाली, जर मी शपथ घेऊनही परत आली नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागोत, अशी व्याधाकडे विनंती केली. मग व्याधाने तिची बोलणी ऐकून व्याधानं या हरिणीला प्रसूत झाल्यावर परत येण्यास सांगितलं आणि तिला जाण्याची परवानगी दिली. काही वेळ हा व्याध हरिणी परत येत नाही म्हणून पुन्हा कंटाळून बेलाच्या झाडाच्या वरची पानं तोडून खाली टाकू लागला. ते एक बेल त्या शिवलिंगावर पडू लागलं. त्याच्याकडून महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवपूजा घडू लागली. तेवढ्यामध्ये एक दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या जवळ आली. व्याधानं त्या हरिणीवर नेम धरला. ते पाहून ती हरिणी व्याधाकडे जीवदान द्यावं म्हणून क्षमा यातना करुणा भाकू लागली. ती म्हणाली, या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. पतीला भोगदान देऊन मी परत येईन तेव्हा तू मला मार. व्याधाला तिच्या मनुष्यवाणीतील बोलण्याचं आश्चर्य वाटून व्याध हरिणीला म्हणाला, तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असशील तर मी तुला जाऊ देईन. हरिणीनं ते व्याधाचं बोलणं मान्य केलं आणि तिनं नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पाप करतात त्यांचं विवेचन व्याधाला दिलं. उदाहरणार्थ, जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो. पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते. जो उपकार कर्त्यास विसरतो तो कृमी योनीत जन्म घेतो. जे आपल्या माता पित्याला त्रास देतो त्याने ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. ती हरिणी व्याधाला म्हणाली की जर मी शपथ देऊन वचन देऊन जर ते पाळलं नाही तर मी सांगितलेली ही सर्व पाप मला लागतील. हरिणीविषयी संशय असूनही व्याधानं हे वचन ऐकून त्या हरिणीला जायला परवानगी दिली. पुन्हा हर हर महादेव ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप करत तो व्याध पुन्हा बेलाचे पानं तोडू लागला, खाली टाकू लागला. त्याच्याकडून शिवपूजन घडू लागलं. काही काळ पुढे गेला असता तेवढ्यामध्ये एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या जवळ आला. व्याधानं धनुष्यावर बाण लावून त्या मृगावरती नेम लावला. त्या मृगावरती बाण सोडणार एवढ्यामध्ये तो मृग सुद्धा मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू आता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो. शिवशापाने मृग बनलेल्या हिरण्यसुराने बऱ्याच पाप कर्माचे निरूपण व्याधाला सांगितले. उदाहरणार्थ, जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्न आणतात ते नरकात कीटक होतात. मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघाती लोकांना पोटदुखीची व्याधी होते. देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाच्या शिरा आखडतात. मी जर परत आलो नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागतील. मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आणि आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4 प्रहरात शिवपूजन घडलं. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पाप जळून भस्म झाली. रात्रीचा प्रहर सरत आला तरी पूर्व दिशा उजळली. त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या जवळ आली. तिला पाहताच त्यानं तिच्यावर बाण लावला. तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना मी स्तनपान करून
तुझ्याकडे परत येईन आणि मग तू मला समाधानाने मार, मीही समाधानाने मरण पत्करेन. व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितलं. मग त्या हरिणीनं शपथ घेत असताना व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण सांगून अनेक पापकर्मांची व त्यांच्या परिणामाची माहिती सांगितली. उदाहरणार्थ, जे देव जंगम ब्राह्मणांचा मान ठेवत नाहीत, त्यांचे हातपाय यम तोडतो, जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो, जे अत्यंत गर्विष्ठ असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो, मी जर परत आले नाही तर मी सांगितलेली सर्व पाप मला लागतील. त्या हरिणीचंही हे बोलणं ऐकून व्याधानं तिला सुद्धा जाण्याची परवानगी दिली. काही काळ तो व्याध परत शिवपूजनामध्ये तल्लीन झाला. बेलाच्या झाडावरची बेल पानं तोडून खाली टाकू लागला. शिवलिंगावर ते बेलाचे पानं पडू लागले आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या व्याधाचं सर्व पाप जळू लागलं. बघता 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 पुढे काही वेळानं व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्यांचा सर्व परिवार सरोवराच्या जवळ आला. मृग म्हणाला, व्याधा, सर्वात आधी माझा प्राण घे. हरिणी म्हणाल्या, व्याधा, सर्वात आधी आमचा प्राण घे. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. त्या मृगाचे आणि त्या मृगिणीचे पाडसही विचार करून व्याधाला बोलू लागली, माता पित्याशिवाय जगणं म्हणजे आमच्यासाठी मरणच आहे आणि म्हणून तो आधी आम्हाला मार. त्या सर्वांचं बोलणं ऐकून व्याधाचं मन भरून आलं. त्याने सर्व हरणांना वंदन केलं. त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याधाची सर्व पाप नष्ट झाली. त्याचं मन व शरीर पावन झालं. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आलं. त्यात 5 मुखे 10 भुजा असलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते. तेवढ्यामध्ये त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलिकी शिवपदाला गेला. मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात. असा हा महाशिवरात्रीचा महिमा, ज्याच्या स्मरणाने देखील महापातके नष्ट होतात. धन्य धन्य तो शिवरात्रीचा महिमा, असं या महाशिवरात्रीच्या पर्व काळाचं महात्म्य पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. एक पापी दुराचारी व्याध महाशिवरात्रीच्या पर्व काळावर बिल्वपत्राच्या प्रभावाने त्या व्याधाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि त्याची दुराचारी असलेली बुद्धी, दुराचारी असलेली वृत्ती बदलून तो सात्विक मार्गावरती वाटचाल करू लागला. वृत्ती पालटोनी जाय, 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 वृत्ती पाल
भगवती पालटोनी जाय चित्त समाधान होय. महाशिवरात्रीच्या पर्व काळावर अगदी दुराचारी भक्त, अगदी दुराचारी व्यक्तीच्या सुद्धा मुखातून शिवपूजा घडली, पंचाक्षरी महामंत्राचा जप घडला, तर त्या पापी दुराचार्याच्या बुद्धीच्या पालटण होऊन तो पापी दुराचारी व्यक्ती सुद्धा या परमार्थाच्या मार्गामध्ये येऊन शिवपदाचा अधिकारी होतो. भगवान शिवाला अतिप्रिय असलेलं बेलाचं पान आपण महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती 108 भगवान शिवाला बिल्व अर्पण करून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा जप करावा म्हणून सांगितलेलं आहे. आता भगवान शिवाला बेलाचं पान आवडतं. मग आता भगवान शिवाला आपण एकदा म्हणूया, महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान शिवाचं सुंदर भजन गाऊन आपण आनंदाने पाऊल खेळूया, आनंदाने टाळ्या वाजवूया. ज्यांची गुडघ्याची गोळी बंद करायची आहे, ज्यांची डोक्याची गोळी बंद करायची आहे, ज्यांची पोटाची गोळी बंद करायची आहे, त्यांनी आजच्या पर्व काळामध्ये विशेष आनंदानं गाऊ नाचू, आनंदाने पाहू कैलासीचे केने. जाग्यावर उठून सुंदर असं 5 मिनिट आपण भगवान शिवाच्या नामामध्ये पाऊल खेळून नामस्मरण करून तल्लीन होऊया. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचं पान. पाऊल खेळा. पाठीमागे उभारलेले पुरुष मंडळी, इकडे आमच्या दिदी पाऊल खेळा. सगळ्यांनी आनंद घ्या जाग्यावर. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचं पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, रुद्राक्ष माळा, गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा, डोक्यावरी चांदव छान देवाच्या, डोक्यावरी चांदव छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचं पान. महादेवाच्या मांडीवरी गिरिजा महादेवाच्या मांडीवरी गिरिजा पायात नुपूर छान देवाच्या, पायात नुपूर छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचं पान, पान आवडते बेलाचं पान. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला, शिवनामामध्ये आत्मा हरपला, शिवनामामध्ये आत्मा हरपला. शंख वाजला नाद ऐकिला, शिवनामाच्या
छंदामध्ये आत्मा हरपला शंख वाजला नारायणा शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला वाजला नारायणा शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला ओम शिवाय शंभो शंकर ओम शंख वाजला नाद ऐकिला शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला शंख वाजला नारायणा शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा हरपला धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात प्रगटला देव नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर वालवडच्या त्या संगमेश्वराला शिवहर बोला परळीच्या त्या वैजनाथाला शिवहर बोला औंढ्याच्या त्या नागनाथाला शिवहर बोला हिमालयीच्या केदारनाथा शिवहर बोला काशीच्या त्या विश्वनाथाला शिवहर बोला सेतुबंधाच्या रामेश्वराला शिवहर बोला धाराशिव जिल्ह्यात हो भूमत तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात हो धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात प्रगटला देव नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात धाराशिव जिल्ह्यात भूमत तालुक्यात प्रगटला देव नवसाला पावतो वालवडचा संगमेश्वर नवसाला पावतो वालवडचा महादेव हर हर महादेव करूया गजारा हर हर महादेव करूया गजारा मुखी बोला हो शिवहार मुखी बोला हो शिवहार हर हर महादेव करूया गजानन हर हर महादेव करूया गजानन मुखी बोला शिवहार मुखी बोला शिवहार मुखी बोला शिवहार नम पार्वती पतये शिव हर हर बसून घ्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर केलेली भक्ती भगवान शिवाला आवडते भगवान शिव परमात्मा जागृत अवस्थेमध्ये या भक्ताच्या सर्व संकटाचं निवारण करतात म्हणून या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आपण भगवान शिवाची पूजा आराधना करून जो भक्त भगवान शिवाचं उपवास निराहार राहून करतो त्या भक्ताला भगवान शिव परमात्मा विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतात धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवलिंगाला अभिषेक केल्यानं शिवलिंगाची पूजा आराधना केल्यानं निराहार राहून उपवास सायास केल्यानं या चारही पुरुषार्थाची प्राप्ती या मनुष्य जीवाला प्राप्त होते म्हणून हे जीवन जगत असताना भगवान शिवाने पुराणामध्ये आपल्यासमोर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत जीवनामध्ये माणसानं हळू बोलावं शांती मिळेल मी पणा सोडावा मोठं व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल सेवा करा शक्ती मिळेल सहन करा देवपण मिळेल श्रम करा
लक्ष्मी मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. विचार करा, ज्ञान मिळेल. समाधानी राहा, सुख मिळेल. कर्तव्य करा, मोक्ष मिळेल. या शिवमहापुराण कथेमध्ये आपल्या मनुष्य जीवनामध्ये जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपण सत्याचा मार्ग कदापि सोडायचा नाही. लोक आपण कितीही चांगलं वागलं, कितीही वाईट वागलं तरी लोक आपल्याला दोन्हीकडून बोलत असतात. ही शिवकथा ऐकत असताना, सप्ताहाचं आयोजन करत असताना, सप्ताहामध्ये सहभाग घेत असताना लोक दोन्हीकडून बोलतात, आहे की नाही? लोक चांगल्यालाही नाव ठेवतात, वाईटालाही नाव ठेवतात. कित्येक वेळा माणूस काही करण्या वाचून मागं राहतो. त्याचं कारण एकच आहे, लोक काय म्हणतील. लोकांचं कसं आहे, लोक हे आपलं काम करतच असतात. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपली निंदा होत राहणार आहे. जब तक जिंदा है तब तक निंदा है, जब तक जिंदा है तब तक निंदा है. हम मरेंगे तो लोग करेंगे स्तुति, वो उनका धंदा है, वो उनका धंदा है. म्हणून आपण या जीवनामध्ये निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा या शब्दाचा अर्थ बुराई अजिबात नाही. निंदा या शब्दाचा अर्थ आपल्या प्रगतीची सुरुवात आहे. निंदा झाल्याशिवाय आपण आपल्या कामाला लागत नाही. निंदा होतच राहावी. स्तुती केल्यानं आपण पुढे जात नाही, निंदा केल्यानं आपण ऑटोमॅटिक पुढे जायला सुरुवात करतो. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. सत्याच्या मार्गावर आपण आपल्या मनाचं करत राहा. लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोकांनी तर देवांमध्ये चुका काढल्या. देवाला बोललं, देवानं थोडं दुःख देऊ द्या. काय तो देव आहे की नाही, दुःख दिलं म्हणतात, नाव ठेवतात देवाला. देवानं सुख दिलं म्हणतात, देवानं आमचं चांगलं केलं. देवाला सुद्धा दोन्ही बाजूनं बोलणारे लोक आहेत. म्हणून लोकांचं बोलणं कदापि मनावर घ्यायचं नाही. मी तर नेहमी सांगत असतो, कलियुगामध्ये विरोधक तयार करायला भांडण करायची अजिबात गरज नाही. या कलियुगामध्ये विरोधक तयार करायला भांडण करायची गरज नाही. एखादं तुम्ही चांगलं काम हाती घ्या आणि चांगलं काम करायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक विरोधक तयार होतात. चांगलं कार्य करायला आहे की नाही तयार व्हा, लगेच विरोधक तयार होतात. बऱ्याच लोकांना आपण करत असलेलं कार्य आवडत नाही, बघवत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते आपला विरोध करत असतात. मी नेहमी सांगत असतो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे मानवी जीवनामध्ये असतातच. आणि जो व्यक्ती या विरोधाला पचवतो, या निंदेला पचवतो, तोच व्यक्ती या जीवनामध्ये सुखी होतो. तोच व्यक्ती या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जो व्यक्ती निंदा और नींद पे विजय पा लेता है, जो व्यक्ति निंदा और नींद पे विजय पा लेता है, वही व्यक्ति जीवन में प्रगति कर लेता है. इसीलिए निंदा और नींद पर विजय पाने का मार्ग आपके जीवन में आप स्वीकार करिएगा. म्हणून निंदा तर होतच राहणार आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये रोज संघर्ष आहे, ज्याच्या जीवनामध्ये नवीन संकट आहेत, ज्याच्या जीवनामध्ये रोज काहीतरी विरोध आहे, तेच जीवन खरं आहे म्हणतात. ज्याच्या जीवनात संकट नाही, ज्याच्या जीवनात विरोध नाही, ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, ते जीवन जगण्यात मजा नाही म्हणतात. एक नवी ऊर्जा मिळते. ज्यावेळेस आपली निंदा होत असते त्यावेळेस आपण प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो आणि एक दिवस आपली मंजिल साध्य करून या निंदा करणाऱ्या लोकांना आपण दाखवून देऊ शकतो. म्हणून कधीच खचून न जाता या ठिकाणी या निंदेला महादेवाने जसं विष पचवलं तसं तुम्ही शब्दरूपी विष पचवून पुढे जायला सुरुवात करा. लोक दोन्हीकडून बोलतात, आता काय करायचं हे तुम्ही ऐका. लोक कसे असतात, दोन्हीकडून बोलतात लोक. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याच पैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात.
भरपूर दान धर्म केलं तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केलं तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरगं बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काही काम धंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे असं म्हणतात. कथा कीर्तन गायन वादन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन गायन वादन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. रनिंग करून जिम लावून प्राणायाम व्यायाम करून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात. समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात, हा काय कामाचा नाही म्हणतात. लोक असेच असतात बरं का. लोकांचं असंच आहे, लोक नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. लोकांच्या नजरेत आपण केव्हा चांगलं, ज्यावेळेस आपण त्यांच्या मनासारखं वागू त्यावेळेस आपण लोकांच्या नजरेत चांगलं, त्यांच्या मनाविरुद्ध वागू त्यावेळेस आपण त्यांच्या नजरेत वाईट. कोणाच्याच मनासारखं न वागता भगवंतानी तुम्हाला सेपरेट असा जन्म दिलेला आहे, तुम्हाला सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. कोणाचंच न ऐकता आपल्या मनाचं ऐका, पण सत्य ऐका, वाईट सोडून द्या, सत्याच्या मार्गावर चालत राहा. आई वडिलांची सेवा करा, शिवपूजा गुरुभक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. गुरु लिंग जंगमाची सेवा करा. आपल्या जीवनामध्ये अध्यात्म मार्गामध्ये काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा करा. अनेक सेवा आहेत, देश सेवा करा, समाज सेवा करा. या अनेक सेवेच्या ऋणातून मुक्त होऊन या जन्माल्याचं सार्थक आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. एवढं या 3ऱ्या वर्षीय शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपणा सर्वांना संदेश देऊन गेल्या 2 वर्षापासून या 3ऱ्या वर्षापर्यंत ज्यांनी मला या शिवमहापुराण कथा सांगण्याचं सौभाग्य प्राप्त करून दिलं असे माहेश्वर मूर्ती शिवभक्तपरायण गुरुवर्य मन्मथ स्वामी महाराज वालवडकर या माहेश्वर मूर्तींनी मला 3 वर्षाची कथा सांगण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त करून दिलं. त्याबद्दल स्वामी महाराजांचे मी मनापासून ऋण आभार व्यक्त करतो, आदरपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि म्हणून स्वामींनी या 3 वर्षाच्या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आपणा सर्वांना या शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून दिला. किती जणांना या शिवमहापुराण कथेचं स्वामी महाराजांनी केलेलं आयोजन नियोजन आवडलं, त्यांनी टाळ्या वाजवून वा 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 म्हणजे पूर्णरित्या तुम्हाला आनंद झालेला आहे. या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये गेल्या 11 वर्षापासून या 12व्या वर्षापर्यंत ज्यांनी या पवित्र पावनभूमीला आणखी पावन पुनीत करण्याचं काम अनुष्ठानाच्या माध्यमातून केलं असे शिवभक्तीपरायण माहेश्वर मूर्ती सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज यांच्यासुद्धा अनुष्ठानासाठी केलेल्या भक्तीसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण ताईंचं सुद्धा स्वागत करूया. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या अखंड शिवनाम सप्ताहासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या.
पहिल्या दिवसापासून उद्याच्या महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदान सेवा केलेल्या, चहा नाश्त्याची सेवा केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा केलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता करणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पातरवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा केलेल्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा केलेल्या सर्व परिचित अपरिचित सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वरशिवाणी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची, स्नानपूजा, प्रसादाची व्यवस्था केलेले शिवभक्तीपरायण सौ श्री गणेशदादा विभूते परिवार या परिवारांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम प्राप्त झाली असे, ओमकार साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्तपरायण गणेशदादा अनपट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा आहे हे माहीत असताना ज्यांना 7 दिवसामध्ये इकडे यायला वेळ मिळाला नाही, घरामध्ये झोपून राहिलेल्या महादेवांसाठी जोरदार टाळ्या. शिवमहापुराण कथा आहे हे माहीत असताना मंदिरात न ऐकता हॉटेल समोर, टपरी समोर, गच्चीवर बसून, बाहेर कुठंतरी वारवसाला बसून कथा ऐकणाऱ्या ब्रह्मदेवांसाठी जोरदार टाळ्या. या शिवमहापुराण कथेसाठी 7 दिवस ज्यांनी संगीत साथ करून आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे असे स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंथवादक शिवभक्तपरायण संगीत विशारद अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, भजन सम्राट शिवभक्तपरायण बालाजी बुरे पाटील महाराज नांदेडकर, तबला वादक, तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर या तिन्ही गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही शूटिंग करून महाराजांच्या यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करणारे परमशिष्य दत्तात्रय त्र्यंबक बेळे किलजकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ही कथा पुन्हा ऐकण्यासाठी सर्वांनी कुमार सागर महाराजांचं यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. येणाऱ्या कथा, आलेल्या कथा व आत्तापर्यंतच्या कथा आपल्याला घरी बसल्या ऐकायला मिळतील एवढं आश्वासन देऊन सगळ्यांचा आभार झालं. कोण राहिले का आप्पा? कोण राहिले? बसलेले राहिलेत का? बरोबर आहे. तुम्ही महेशांच्या मूर्ती, तुम्ही जर कथेला आलो नसतो तर ही कथा काय हिरव्या चटईला सांगायची होती का? म्हणून तुम्हाला विशेष शबासकी देऊन कथेला विराम करणार आहे. सर्वांनी उजवा हात वरी करा. बसलेले फक्त सगळ्यांनी उजवा हात वरती करा, खाली करू नका बरं का. उजवा हात वरती केलेला आहे तो तळहात पाठीमागे करा. वाकवत वाकवत पाठीकडे आणून 3दा मारा. शब्बास शब्बास शब्बास. 3 वर्षापर्यंत केलेली शिवमहापुराण कथा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, जन्मदाते आई वडील, ग्रामदैवत भगवान श्री संगमेश्वर महादेव, माहेश्वर मूर्ती मन्मथ स्वामी महाराज, माहेश्वर मूर्ती सौ सुनंदाताई मन्मथ स्वामी महाराज तथा आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी 3ही वर्षाची 7व्या दिवसाची शिवमहापुराण कथा समर्पित करून आजच्या 7व्या दिवसीय महाशिवरात्री पर्वकाळ शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ही माझी वाक पुष्प पूजा
समर्पण हो श्री गुरुराजा मन्मात शिवलिंग विनवियोजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी ओम शांति 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 नमः पार्वती पतये शिव हर हर संगमेश्वर महादेव की हर हर शिव हर हर महादेव शिव के दास कभी न उदास आरती को करो शुरुआत आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा 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 भस्माने पूजा करूने बेलवा चरणाला पाहुण्याईसी बोली भक्ती मनी शंभू देव हसला भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा धूप दीप लावून नैवेद्य दाखव मुखाला पाहुण्याईसी गुण भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा जरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा शंख डमरू ताल मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाय हाक देवा मार त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा आरती करो शंभु देवा देवाधि देव महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवद्भवामी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादेवं भवारण्यदाहम् उमानाशमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेव देवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य न तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव